Hello student, chapter number 8, company account, issue of shares. Main point, public issue of shares. Third one is allotment of shares. After allotment, only shares come into existence. Allotment means distribution of the shares to the applicant. As per the SEBI guidelines, if the company does not receive a minimum subscription of 90% of the issued amount within 60 days from the date of closure of the issue, the company must refund the entire subscription amount. As per section 73 of the Companies Act provides for payment of 15% per annum interest on excess application money. From the expiry of the 70th day from the closing of the subscription list, if applications are accepted, letter of allotment and in case of rejection, letter of regret are sent. कंपनीची जी काही प्रॉस्पेक्ट आहे त्या प्रॉस्पेक्ट म्हणजे जी काही माहिती पत्रक आहे जी माहिती दर्शवते त्यामध्ये कमीत कमी किती शेअर्ससाठी ॲप्लिकेशन्स आलेले आहेत किंवा मागणी आलेली आहे, अर्ज आलेले आहेत, आल्यास त्यांचं जे अलॉटमेंट आहे ते त्या ठिकाणी केलं जातं. या संदर्भातील जो काही त्या ठिकाणी उल्लेख असेल त्यामध्ये कमीत कमी तेवढ्याच अमाऊंटची पब्लिककडून ही ॲप्लिकेशन्स मागवले जातात आणि ते आल्याशिवाय तसेच तो जो काही फॉर्म आहे किंवा तो अर्ज आहे त्यामध्ये जी फेस व्हॅल्यू आहे ती त्या ठिकाणी योग्य प्रकारे चेक किंवा अन्य डॉक्युमेंटच्या आधारे किंवा इन्स्ट्रक्शन जे आहे ते रिसीव्ह झाल्याशिवाय प्राप्त झाल्याशिवाय त्या शेअर्सचं अलॉटमेंट करता येत नाही. तसेच जे काही कंपनीचं संचालक मंडळ आहे हे शेअर्स अलॉटमेंट संबंधी सर्व जे काही लीगल बाबी कायदेशीर बाबींची पूर्तता हे केल्यानंतरच त्यानंतर शेअर्स अलॉटमेंट करत असते. नेक्स्ट, कॉल्स इन शेअर्स. आफ्टर रिसिव्हिंग अलॉटमेंट द कंपनीज मेक्स द कॉल ड्यू. A call is demanded by the company to pay remaining amount other than application and allotment money of shares. It may be demanded on the one or more part. They are called a first call, second call, and third call, final call, etc. The amount of call must not exceed 25% of the nominal value of shares. At least 14 days notice to be given to pay such amount. शेअर्सची जी काही अमाऊंट आहे ती रिसीव्ह झाल्यानंतर ती ॲप्लिकेशन जे आहेत किंवा अलॉटमेंट ची अमाऊंट रिसीव्ह झाल्यानंतर अलॉटमेंटची अमाऊंट सोडून शिल्लक राहिलेली जी काही अमाऊंट आहे ती शेअर होल्डरकडून त्या ठिकाणी काय केली जाते, मागणी केली जाते किंवा मागणी त्या ठिकाणी इन्स्टॉलमेंट रिसीव्ह केली जाते. जर एकापेक्षा जास्त इन्स्टॉलमेंटमध्ये ती रिसीव्ह केलेली असेल किंवा ॲप्लिकेशन्स करण्यात येत असेल तर त्याला फर्स्ट कॉल, सेकंड कॉल, थर्ड कॉल किंवा फायनल कॉल या पद्धतीने त्याला नाव दिलं जातं. यामध्ये शेवटचे जे काही इन्स्टॉलमेंट आहे त्याला फायनल कॉल असं म्हटलं जातं. म्हणजे फर्स्ट अँड फायनल, सेकंड अँड फायनल, थर्ड अँड फायनल या पद्धतीने. अँड जे शेअर होल्डर्स आहेत त्यांचा जो काही इन्स्टॉलमेंट किंवा कॉल जो आहे हा त्याची जी अमाऊंट आहे ती पे करण्यासाठी कमीत कमी 14 दिवसांची अगोदर सूचना देणं ही गरजेची असते. नेक्स्ट, अकाउंटिंग एंट्रीज. फर्स्ट, ऑन द रिसिप्ट ऑफ शेअर ॲप्लिकेशन मनी. या ठिकाणी एंट्री आपण जर बघायला गेलो तर सगळ्या सेम आहेत, म्हणजेच लक्षात ठेवण्यासाठी खूप सोपे आहेत. ऑन द रिसिप्ट ऑफ शेअर ॲप्लिकेशन मनी, ॲप्लिकेशन मनी रिसिव्ह करतोय म्हणजे आता रिसिव्ह करतोय ते कशा पद्धतीने करणार आहे. त्या ठिकाणी रिसिव्ह झालंय म्हणजेच कम्स इन बँक अकाउंट डेबिट टू शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. ओके, नॅरेशन, ब्रिंग ॲप्लिकेशन मनी ऑन शेअर्स ॲट, जो काही त्याचा शेअर्स असेल तेवढा आणि त्याचा पर रेट जो काय असेल तो आपण एंट्री करणार आणि ते किती रिसिव्ह झालेला आहे हा आपण एंट्रीमध्ये दाखवणार.
त्यानंतर ऑन ट्रान्सफर ऑफ ॲप्लिकेशन मनी टू शेअर कॅपिटल, ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर करणार ते शेअर कॅपिटलला ट्रान्सफर करणार. मग यावेळेला शेअर कॅपिटल जे तुमच्या फर्स्ट एंट्रीमध्ये क्रेडिटला होतं ते सेकंड एंट्रीमध्ये काय होणार, डेबिटला जाणार आणि ते शेअर कॅपिटलला ट्रान्सफर करणार. म्हणजे शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. ओके, being share application money on share at capital किंवा share application transfer to share capital, share application money transfer to share capital या पद्धतीने. on share allotment सेकंड पार्ट. ओके, तीच एंट्री रिपीट होणार, फक्त या ठिकाणी ॲप्लिकेशनच्या ऐवजी अलॉटमेंट येणार. शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल, या ठिकाणी ड्यूची एंट्री होते बघा. शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल बिंग शेअर अलॉटमेंट मनी ड्यू. ओके, बस झाली एवढी एंट्री. ऑन शेअर अलॉटमेंट मनी ड्यू. त्यानंतर ऑन अलॉटमेंट मनी रिसिव्ड, पुन्हा फर्स्ट एंट्री रिपीट झाली आहे. ज्या ठिकाणी आपण शेअर ॲप्लिकेशन म्हटलेलं आहे ते शेअर त्या ठिकाणी तसंच राहिलं आहे, ॲप्लिकेशन चेंज झालं आहे, त्या ठिकाणी अलॉटमेंट आलं आहे. बँक अकाउंट डेबिट टू शेअर अलॉटमेंट, कशाचे मनी रिसिव्ड केलेले आहेत, शेअर अलॉटमेंट मनी रिसिव्ड. झालं नॅरेशन. त्यानंतर ऑन फर्स्ट कॉल ड्यू, सेम अलॉटमेंट जाणार आणि आता त्या ठिकाणी फर्स्ट कॉल येणार. शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल, हे देखील ट्रान्सफर केलं. शेअर फर्स्ट कॉल ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल अकाउंट, जे काय अमाऊंट असेल ते. ऑन फर्स्ट कॉल मनी रिसिव्ड, त्याचीच रिसिव्ड करतोय म्हणजेच बँक अकाउंट डेबिट टू शेअर फर्स्ट कॉल, पुन्हा तीच एंट्री. त्यानंतर ऑन सेकंड कॉल ड्यू, ड्यूची एंट्री काय होणार, शेअर सेकंड कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. नॅरेशन बिंग शेअर सेकंड कॉल ड्यू. नेक्स्ट ऑन सेकंड कॉल मनी रिसिव्ड, बँक अकाउंट डेबिट टू शेअर सेकंड कॉल. नेक्स्ट ऑन थर्ड अँड फायनल कॉल ड्यू, शेअर थर्ड अँड फायनल कॉल, जो ज्याच्यासाठी लास्ट असेल त्याला फायनल म्हणणार आपण, टू शेअर फायनल कॅपिटल अकाउंट. शेअर जो काय एंट्री तीच झाली आहे बघा, शेअर थर्ड अँड फायनल कॉल एवढंच फक्त आपण ॲड केले ड्रॉप करून. अँड लास्ट ऑन थर्ड अँड फायनल कॉल मनी रिसिव्ड, मनी रिसिव्ड केले त्याच्याच म्हणजेच बँक अकाउंट डेबिट टू शेअर थर्ड अँड फायनल कॉल. आता एवढ्या आपण 10 एंट्री केल्यात, त्यामध्ये फक्त फर्स्ट अँड सेकंड ज्या 2 एंट्री आहेत तेवढ्याच रिपीट झालेल्या आहेत आणि त्याच पद्धतीने त्याचं नॅरेशन देखील आपलं रिपीट झालेलं आहे. म्हणजेच पहिली आणि दुसरी 2च एंट्री तुम्ही लक्षात ठेवायचे आणि त्याच एंट्र्या त्या ठिकाणी यूज करायचे.